पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळते। या रस्त्यावर रिक्षा उलटून होऊन अपघात झालेला आहे, मात्र सुदैवाने महिला थोडक्यात बचावली। पावसाळ्यामुळे आधीच खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करणं नागरिकांसाठी धोकादायक ठरतंय। चाकण परिसरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असून वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। प्रशासन कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। तर पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या रस्त्यावर रिक्षा उलटून अपघात झालेला आहे, मात्र सुदैवानं महिला थोडक्यात बचावलेली आहे। पावसाळ्यामुळे आधीच खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या या रस्त्यावरून आता प्रवास करणं सुद्धा अत्यंत धोकादायक ठरतंय। जेव्हा अपघात घडला त्यानंतरचे ही दृश्य आहेत। मोठा खड्डा या रस्त्यावर, या महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि रोजच प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना इथे नाहक त्रास सहन करावा लागतोय। पालिका मात्र या संपूर्ण समस्येकडे नेमकं कधी लक्ष देणार, हा सवाल सातत्यानं नागरिक उपस्थित करतात। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अविनाश, अपघात झालेला आहे, मात्र आता प्रश्न आहे पालिका याकडे कधी लक्ष देणार? तुझ्या आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून चाकणची परिस्थिती अधिकच बिकट होत चाललेली आहे। खरं तर चाकणमध्ये MIDC आहे आणि एकूणच या बाबतीत सगळ्या ज्या समस्या आहेत या बाबतीत इथले नागरिक हे प्रशासनाकडे नेहमी याची मागणी करत असतात, कारण दिवसेंदिवस इथं होणाऱ्या अपघातांमध्ये रोज कोणाचा ना कोणाचा जीव जातोय। आज आपण पाहतोय पावसामध्ये जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे याच्यामुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की आपण पाहतो की रिक्षा याच्यामध्ये चक्क पलटी झालेली आहे। आता याच्यामध्ये प्रवासी वाहतूक करताना एक महिला देखील त्याच्यामधून बाहेर येताना दृश्यातून दिसत आहे, ती बालबाल बचावलेली आहे। मात्र ही चाकणची परिस्थिती बदलणार कधी असा आक्रोश इथले नागरिक करतायत आणि या पार्श्वभूमीवर तरी आता प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहणं गरजेचं असणार आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।